रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आपण अशा ठिकाणी आलो आहे की ज्या ठिकाणी ऊसाचा हब आहे, पण ह्या ठिकाणी नीरा नदीचं पाणी आहे आणि नीरा नदीच्या पाण्याच्या शेजारीच आपण दत्तात्रय डोंबाळे आणि धीरज डोंबाळे यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलो आहे. आणि ह्या ऊसाच्या प्लॉटला हा प्लॉट आहे नीरावागजमधला. नीरावागजमध्ये दत्तात्रय डोंबाळे, धीरज डोंबाळे यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आहे. कोणतं हे जात ह्याची 86-032. आता ह्याची ऊसाची लागण तारीख काय आहे? 11/12/2025. 11/12/2025. आता 11/12/2025ला आपण ह्याची लागण केली आणि लागण केल्यानंतर ज्यावेळेस आपण ऊसाला सुरुवात केली ही करायला, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीने पहिल्यांदा सुरुवातीला काय घालायचं ती घातले. पण मी तुमच्याकडं 4/4/2026ला आलतो, म्हणजे 4थ्या महिन्यात 4 तारखेला. आणि त्यावेळची कंडिशन आणि आत्ता जी तुम्हाला ह्या ऊसात जी ही दिसतोय तो कशा प्रकारे फरक आहे? जास्त फरक आहे चांगला. ऊसाला काळोखी, फुटव्यातलं अंतर किंवा 2 कांड्यांमधलं अंतर जास्त ग्रीप घेतली ऊसाने. त्याच्यानंतर परत आपण 2 डोस वापरल्यानंतर तुमचं हा, म्हणजे आपले किती डोस झाले त्याच्यानंतर? 4/4च्या नंतर 2 डोस झालेत. 2 खालचे आणि 2 वर्ण डोस फवारणी झाल्या. ह्या डोसमध्ये जर तुम्हाला एवढा रिझल्ट आलाय तर तुम्ही इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता की ही लोकांनी वापरायला पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? रिझल्ट चांगला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, धीरज डोंबाळे साहेब आहेत. धीरज डोंबाळे साहेब, आपण ज्यावेळेस सुरुवातीला तुमच्याकडे आलतो त्यावेळेस सुरुवातीला आपण ह्याला डोस दिलता, तो कुठला दिलता तुम्हाला? ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक, मायक्रोडोन चिलिटेड. बघा शेतकरी मित्रांनो, ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोडोन चिलिटेड हा डोस आपण फुटवे निघण्यासाठी देतो. मग तो डोस सोडल्यानंतर किती फुटव्यांची संख्या वाढली असं मला वाटतं? फुटव्यांची संख्या बरीच वाढली, भरपूर फुटवे वाढले. आणि फुटवा कसा आहे? फुटवा आपण दाखवू शकतो, म्हणजे अशा पद्धतीचा फुटवा पण आपण बघू शकतो. ह्या पद्धतीचा फुटवा आहे. आणि हे जर कांडी वगैरे आता आपण आत जाऊन दाखवणारच आहे कशा पद्धतीने ह्याला आलाय तो. मग फुटव्यांची संख्या चांगली झाल्यानंतर आपण पुढचा एक डोस दिला आपल्याला तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला तो डोस बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोडोन चिलिटेडचा हा डोस दिला. वर्ण स्प्रे पण दिला, स्टीम ग्रो, रामागोल्ड, मायक्रोडोनचा हा डोस दिल्यानंतर आता कांड्या कशा वाटतात तुम्हाला? कांड्यांची संख्या जास्त झाली. आणि कांडी केवढी पडली? कांडी इथपेक्षा मोठी, म्हणजे एक ईदभर कांडी पडली. आता डोंबाळे साहेब, तुम्ही बरेच दिवस झाला शेती करताय. आता आपण आपल्या शेजारी पण शेतकरी आहेत, बरेच शेतकरी आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या ह्या ऊसामध्ये तुम्ही आतापर्यंत शेती करत आलाय. आतापर्यंत तुम्ही केलेले ऊस आणि ह्या ऊसात तुम्हाला तफावत काय वाटते? लय म्हणजे असे ह्याच्यात सांगा आम्हाला की तफावत आहे. तफावत आपल्या शेतकऱ्याला दिसते. 70-80% फरक आहे. 70-80% फरक पडलाय. हे कशामुळे शक्य झालं असं तुम्हाला वाटतंय? ते राम ॲग्रोटेकची औषधं वापरल्यामुळं. मग राम ॲग्रोटेकची औषधं स्वस्त आहेत का महाग आहेत? ती एक सांगा. कारण शेतकरी मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की राम ॲग्रोटेकची औषधं महाग आहेत, पण राम ॲग्रोटेक एकदाच उंटाला पाणी पाजल्यासारखं 6 महिन्याचं देत नाही. प्रत्येक महिन्याला आपला डोस असतो आणि तो डोस जर कंटिन्यू करत गेले तर आम्ही गॅरंटी देऊन सांगतो की तुमच्या ऊसामध्ये गॅरंटेड 15 ते 20% वाढ होती, म्हणजे होती. आता ही 15-20% वाढ आहे का अजून किती टक्क्यांनी वाढ आहे? जास्त आहे. किती टक्क्यांनी वाढ आहे तुम्हाला वाटतं? 25-30% वाढ. 25-30%. म्हणजे आपण जे ऊस करत होतो त्याच्यात 25-30% गॅरंटेड वाढ होणार. आता हा ऊस बघून तुम्हाला किती वाटतं एकरात किती टनेज भरल? आता पहिली गोष्ट मला सांगा की तुम्हाला हा प्लॉट कशासाठी केला आपण? बियाणे प्लॉटसाठी, माळेगाव कारखाने बियाणे प्लॉटसाठी दिलेला आहे. हा शेतकरी मित्रांनो, हा बियाणे तुमच्या काय कुठलं पाडेगाव VSIचं कारखान्याने ह्यांना फ्री मध्ये बियाणं दिलेलं आहे आणि ते बियाणं तुम्ही लावलेलं आपण कारखान्याला दिलेलं आहे. आणि ही बियाणं प्लॉट कारखान्यालाच घेणार आहे. कारखाना परत म्हणजे कारखानाच परत बियाण्यासाठी घेणार आहे. मग आता समजा कारखान्यात साहेब काय अजून बघायला तुमच्या आलेले नाहीत आले ना? एकदा त्यांना पण कारखान्याच्या साहेबांना दाखवा की बेने प्लॉट आपला असा केलाय आणि असा आलाय. त्यांना हितपर्यंत येईपर्यंत काय सांगू नका की आपण ही राम ॲग्रोटेकची औषधं वापरलेत, काय केलेत. हिथं आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती ती अगोदर ऐकून घ्या आणि मग त्यांना सांगा की ह्यासाठी आपण काय वापरलंय? राम ॲग्रोटेकची औषधं वापरलेत. आणि मग राम ॲग्रोटेकच्या औषधावर त्यांची प्रतिक्रिया काय येते ती तुम्ही ऑब्झर्वेशन करा. आता मला सांगा, हा जो ऊस तुम्ही बेने प्रक्रियेसाठी केलेला आहे, ही बेने प्रक्रियेसाठी प्लॉट केल्यानंतर हा किती महिन्यात जाईल? 4 महिन्यात बियाण्याला जाणार प्लॉट, म्हणजे अजून 4 महिन्यांनी बेनेला जाणार आहे. आताच किती कांडे आता ह्याला उसाला सुटल्यात? 6 कांड्या, 5-6 कांड्या. शेतकरी मित्रांनो,
आत्ता सध्याच्याला 11/12/2025ला लागण केलेला प्लॉट आहे. 11/12/2025च्या नंतर 11वा महिना धरा, 11/12 आणि हे 5 हे 4 4च महिने म्हणजे 6 महिन्याचा ऊस झालाय. 6 महिन्यामध्ये 6 7 कांड्यावरती आपला ऊस ऊस आहे. गेलेला आहे आणि त्याचा ग्रोथ कसा आहे, जबरदस्त. पण जर समजा हाच ऊस आपला कारखान्याला घालवायचा झाला असता तर ह्याला किती टनेज भरला असं तुम्हाला वाटतंय? आता इथं काय हीच आहे ना ह्याला काय म्हणतो पूर्व हंगामाचा ऊस आहे. पूर्व हंगामात मध्येच आपण लागणी केलेली आहे त्याच्यामुळे तो पूर्व हंगाम आहे. आपलं काय आता 17 16 आणि 18 महिने होणार नाहीत. हा ऊस आपला 12 महिने म्हणजे 12 महिन्यात 12 महिन्यात जाणार आहे. तर साधारण किती भरला असं तुमचा अंदाज आहे? तरी तो 80-90च्या मोहर बसणार आहे. 80-90च्या पुढे जाईल. आतापर्यंत आपण किती टनेज काढत होतो? काय 5-60 पर्यंत गेले जास्त 60. शेतकरी मित्रांनो 55-60 टनाचं ॲव्हरेज जर आता सध्याच्याला शेतकरी 6 महिन्यात सांगतायत की 80-90 क्रॉस करेल. मग 80-90 जर क्रॉस करणार असेल तर आपण ह्याचा हार्वेस्टिंगच्या टायमिंगला पण आपण व्हिडिओ घेऊ. ऊस तरड आलाय जोरात.